नमस्कार मित्रांनो. तुम्हाला एक नेहमी प्रश्न पडत असेल ना, हे पूछता है भारत काय? महाराष्ट्राला पडलेले प्रश्न विचारले जातात म्हणजे काय? महाराष्ट्र ऐकू इच्छितोय, महाराष्ट्राला उत्तर पाहिजे म्हणजे काय? खरं सांगू, हे काही महाराष्ट्राला पडलेले प्रश्न नसतात आणि भारतही काही यांना हिंग लावून विचारत नसतो. वार्ताहरांनी स्वतःच्या मनाने केलेले प्रश्न असतात. मुलाखत देणाराही बरंच काही बोलून जातो. महाराष्ट्र आहे तिथेच आहे. तुमची आरेशेड हो अगर न हो, बुलेट ट्रेन येओ न येओ, मुंबईकर मेट्रोनी हैराण झालेत ही वस्तुस्थिती आहे. आता कोणाच्या इच्छा, महत्वाकांक्षा कधी पुऱ्या होणार, महाराष्ट्राला कधी चांगले दिवस येणार, हा सगळा चर्चेचा विषय झाला. बरं, आपण भविष्य काय सांगणार? उद्या सुप्रीम कोर्ट 11 तारखेला काय करणार आहे कोणाला माहिती आहे. पण तरीसुद्धा ज्यांना खूप वेळ आहे, तुमच्या आमच्यासारखे निरुद्योगी आहेत, ते आपल्या महाराष्ट्राची काळजी करत असतात, लोकशाहीची काळजी करत असतात, संविधानाची काळजी करत असतात आणि त्याच्यावर बोलत राहतात. तुम्ही ऐकत राहता. म्हणजे हेच बघा, आता हे 12 आमदार, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन, अपात्रता ठरली काय आणि नाही ठरली काय, काय फरक पडणार आहे? वस्तुस्थिती ही आहे की 39 जण एका पक्षातून फुटून बाहेर पडलेत. वस्तुस्थिती ही आहे की त्यांना काहीतरी समस्या होत्या, काहीतरी प्रलोभने होती, इच्छा आकांक्षा होत्या. म्हणजे हिंदुत्वासाठी बाहेर पडले ही फक्त साखर लावलेली गोळी होती. कारण बातम्या तर काय येतात, कोणा शिवथरेला कायंत खातं पाहिजे, कोणाला पालकमंत्री पाहिजे, बच्चू कडूंना ग्रामविकासच का पाहिजे. पण बोलायचं असतं की शिंदे करतील ते. एक मुठी ठराव करायचा असतो की आम्हाला काही नको. हे म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली यातला प्रकार झाला. पण आता महाराष्ट्राला हे सगळं परिचित झाले. त्यामुळेच असेल कदाचित उपमुख्यमंत्री फडणवीस झाले, त्याचं शल्य फार काही सगळ्यांनाच वाटलं नाही. ती एक राजकीय तडजोड होती. आदेशाचं पालन करणं, पक्षनिष्ठा, हे सगळं ठीक आहे हो. पण आमच्या प्रश्नांचं काय? खरंच महाराष्ट्रापुढे कोणते प्रश्न आहेत? तुम्हाला आम्हाला कोणते प्रश्न भेडसावतात? माझं कुंपण सरकवलं तर पोलीस स्टेशन मला उभं करत नाही. दिवाणी कोर्टात गेलो तर 10 वर्ष हुकुमनामा हातात येत नाही. हुकुमनामा मिळाल्यानंतर अंतिम हुकुमनामा मिळायला आणखीन पुढची 10 वर्ष जातात. मधल्या काळात माणसं मरून जातात. या न्यायव्यवस्थेचं करायचं काय? तुम्ही हायकोर्टात गेलात तर लाथ मारून खाली पाठवलं जाईल. पहिलं दिवाणी कोर्टात दावा करा, रिट पिटिशन घेऊन कशाला आलात? पण एवढूशा प्रत्येक गोष्टीवर म्हणजे अपात्रता आमदारांची योग्य आहे की अयोग्य आहे, अविश्वास ठराव उपाध्यक्षांचा योग्य आहे की अयोग्य आहे, उद्या विधानसभा अध्यक्ष आधी नेमता येतो की आधी विश्वासदर्शक ठराव करायला पाहिजे, ही फ्लोअर टेस्ट म्हणजे काय? आता त्यावर कदाचित घटनापीठही बसेल. हे जे न्यायालयात दळण घातलं जातं ना, त्याचा वीट येतो. न्यायव्यवस्थेवर बोटं दाखवली जातात ती त्याच्यासाठी.
सुप्रीम कोर्ट केव्हा तातडीची सुनावणी करू शकते याच्यावर आपण भाष्य नाही करायचं, तो अवमान होईल ना. मग अर्णवसाठी रात्री उशिरापर्यंत कोर्ट चाललं तरी चालतं. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी वार्ताहर परिषदा घेतल्या तरी चालतात. निवृत्त झाल्यावर एखादा न्यायाधीश परत वकिलीत आला आणि ज्या कोर्टात त्यांनी कामकाज केलं त्याच कोर्टापुढे युअर ऑनर करत उभा राहिला तरी चालतो. एवढंच कशाला, सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश राज्यसभेत दिसले तरी चालतात. तुम्हाला आम्हाला राज्यसभा इतकी सहज प्राप्त होईल नाही. त्यांच्या ज्ञानाबद्दल आदर आहे, अनुभवाबद्दल आदर आहे, त्यांची नियुक्ती बेकायदेशीर नाही. पण ज्या सुप्रीम कोर्टाने आमदार खासदार राज्य घटना याच्यावर भाष्य केलं असतं, त्यांना मूग गिळून फक्त हात वर करायचं काम असतं, त्याचं काय. त्यामुळे हे सुप्रीम कोर्टात जे प्रलंबित विषय आहेत आणि विशेषतः डायरेक्ट हायकोर्टाचा उंबरठा न ओलांडता सुप्रीम कोर्टात रातोरात पिटिशन दाखल होतात, त्याबद्दलही भाष्य व्हायला नको. बरं, उच्च न्यायालयही रात्रभर चालू ठेवता येतं. जर तसंच तातडीचं काम असेल तर उच्च न्यायालयालाही न्यायनिवाडे देता येतात. पण नंतर पुन्हा वेळ काढला जाऊ नये म्हणून सुप्रीम कोर्टात डायरेक्ट जाणं कितपत योग्य आहे याच्यावर चर्चा व्हायला नको. महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय. सरकार कोणाचं हो, कोणाच्या पाठिंब्यावर कोण आहे, कोणाचा मतदारसंघ आता कोणाकडे जाणार आहे, हे महत्त्वाचे प्रश्न नाहीत. महत्त्वाचे प्रश्न आहेत आज महाराष्ट्रापुढे काय वाढून ठेवले. नवीन मुख्यमंत्री उत्साहात आहेत, काम करायलाच पाहिजे, फिरायलाच पाहिजे, लोकमत जागृत करायला पाहिजे. त्यामुळे धडाका लावला याबद्दल नक्कीच त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आपत्कालीन व्यवस्थापनाबद्दलच्या तातडीच्या मीटिंग झाल्या, पण जेव्हा खरंच वादळ येतं, जेव्हा खरंच एखादी लाट फुटते, भूकंप होतो, दरड कोसळते, तेव्हा ते NDRF किंवा आपत्कालीन व्यवस्था कशी कोलमडते ते आम्ही अनुभवले. त्यांचं काम चांगलं असतं, ट्रेनिंग चांगलं असतं, ते वेळेवर पोचवायचा प्रयत्न करतात. पण त्यावेळी रस्ते नादुरुस्त झाले असतात, पूल पाण्याखाली गेलेले असतात. सूचना अशी होती की महाडला एक NDRF किंवा जे रिलीफ फोर्स असेल त्यांचं युनिट असावं, प्रत्येक जिल्ह्यात एक युनिट असावं. त्यांनी स्थानिक पोलिसांना सातत्याने ट्रेनिंग द्यावं, महसूल अधिकाऱ्यांना ट्रेनिंग द्यावं, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग द्यावं, अगदी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांना सुद्धा ट्रेनिंग द्यावं, प्राथमिक शिक्षकांना ट्रेनिंग द्यावं, जेणेकरून ही आपत्कालीन व्यवस्था क्षणार्धात सुरू होईल. खरंच झालं का? नवीन सरकार ते करणार का? बरं, यासाठी फार मोठा खर्च आहे का? अजिबात नाही. आता या प्लॅस्टिक बंदीचं काय करायचं? महाराष्ट्रात एक कायदा, केंद्रात एक कायदा. आजही भाजी मार्केट, मच्छी मार्केटला तुम्ही गेलात तर किती मायक्रॉनच्या पिशव्या तुमच्या हातात कोंबल्या जातात आणि तुम्ही त्या नाकारता. आज प्लॅस्टिक सुविधा म्हणून वापरलं जातं. बरं, आता पुन्हा उद्योजक येतीलच की आमच्या इन्व्हेस्टमेंटचं काय? प्रश्न अनेक आहेत. महाराष्ट्राला अनेक प्रश्न पडलेत. या बियाणांचं काय करायचं? या ज्या अनरजिस्टर्ड नर्सरी रोपवाटिका असतात त्यांचं काय करायचं? परराज्यातून जी फळरोपं येतात त्यांच्या मुळांवर बुरशीजन्य रोग असतात त्यांचं काय करायचं? शाळा अत्यावस्थ आहेत, अस्वस्थ आहेत, त्यांचं काय करायचं? दरवर्षी सरकारी गेस्ट हाऊसवर खर्च करणारे आपण दरवर्षी शाळेवर खर्च करतो का? जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांची अवस्था काय? तिथील शिक्षकांची मानसिकता काय? या शाळेत आपल्या पाल्याला शिकायला पाठवणाऱ्या पालकांची आर्थिक स्थिती काय? तो वर्ग कोणता?
आणि मग खाजगी शाळांचं पेव का आलंय? तिथे डोनेशन देऊन सुद्धा शिक्षणाचा दर्जा का वाढला जात नाही? त्याचं ऑडिट कोणी करायचं? प्रत्येक खात्यात प्रशासन हा भाग खरंच उरलाय का? तुम्ही जा मंत्रालयात, जा जिल्हाधिकारी कार्यालयात, अगदी तहसीलदार ऑफिसला जा, एवढंच कशाला तलाठी ऑफिसला जा. तिथे कॉन्ट्रॅक्टवर कामगार बसवले जातात. म्हणजे तलाठी वसुलीला जाणार आणि कोतवाल नावाचा माणूस किंवा कोतवालाच्या हाताखाली जे लिहिणारे असतात ते सरकारी नोकर नसतात. त्यांना खाजगी पगार तलाठी देऊन पोचतो आणि तो त्याचं साम्राज्य तयार करतो. सरकारी दस्ताना असा खाजगी माणूस हात लावू शकतो? कधी सब रजिस्ट्रार ऑफिसला गेलात? तिथला अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार कधी अनुभवलात? कोणत्या व्यवहाराला तुकडेबंदी कायदा लागतो? कोणत्या व्यवहाराला किती स्टॅम्प लागतो? मुख्यमंत्री महोदय असतील, मिनिस्टर असतील, उद्याचे पालकमंत्री असतील, यांना काय या प्रश्नांची माहिती नाही? जे महाराष्ट्राला कळतं, जे मतदाराला कळतं, जे मतदार भरडला जातोय त्याचे प्रश्न या लोकांना माहिती नसतात? प्रश्न माहिती असतात, परंतु त्यांची प्राधान्य वेगळी असतात. आता खरा उठाव, खरा बंडखोरी ही मतदारांनी करायला पाहिजे. आहे हिंमत मतदाराची की माझ्या मतदारसंघातल्या आमदाराला आणि त्याच्याशी स्पर्धा करणाऱ्या इच्छुक आमदाराला मी जाऊन जाब विचारीन की बाबा रे, मागील 2.5 वर्षात तू काय काम केलंस? पुढील 2.5 वर्षात तू काय करणार आहेस? आणि निवडून आलास तर आमच्यासाठी नक्की काय करणार आहेस हे काहीतरी आम्हाला एकदा सांग. जाहीर सभा घेऊन सांग. त्याचे बॅनर लावा. कार्यसम्राट, कोकणरत्न, भाग्यविधाते हे सगळं बॅनरसाठी ठीक आहे हो, पण मी हे काम करणार आहे असं बॅनर कधी कुठल्या आमदारांनी किंवा लोकनेत्यांनी, भावी आमदारांनी छापले? जे माहितीच्या अधिकारात काम करतात ते कार्यकर्ते बिचारे प्रयत्नात असतात, पण त्यांचे अर्ज विचारात घेतले जातात. निदान नवीन सरकाराने आता स्वतःची व्हॉट्सॲप, समाज माध्यमांवर अशी एक लिंक प्रकाशित करावी, स्वतःचा मेल असा तयार करावा की त्या मेलला 24 तासात साचेबंद उत्तर न येता त्याच्या मेलचं पुढे काय झालं, कुठल्या डिपार्टमेंटला गेलं याची पोचपावती त्यावर यावी आणि ती पोचपावती कोर्ट कामकाजात, सरकारी कामकाजात अधिकृत मानण्यात यावी. त्यानंतर पुढच्या 48 तासात त्या डिपार्टमेंटकडनं या तक्रारदाराला किंवा चौकशी करणाऱ्याला मेल यावा, व्हॉट्सॲप यावा आणि त्याच्या तक्रारीचं पुढे काय झालं याचं माहिती द्यावी आणि निदान 1 महिन्याच्या आत प्रामाणिकपणे ती तक्रार सोडवण्याचा प्रयत्न व्हावा. मंत्रालयातले कर्मचारी काय करतात, त्यांच्यावर प्रशासनाचा अंकुश नसला की कॉफी पिण्यात आणि गप्पा मारण्यात कसा वेळ जातो हे प्रत्यक्ष अनुभवायच्या गोष्टी आहेत. आहे त्या स्टाफला कामाला लावून या तांत्रिक प्रगतीची चांगली कास धरली आणि अंकुश ठेवला तर प्रत्येक मेल मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी वाचण्याची गरज नाही. हे वार्ताहरांचं कोंडाळं आणि वृत्तवाहिन्यांचं कोंडाळं फोडून आता मंत्री शेताच्या बांधावर उतरला पाहिजे. पूरग्रस्तांचे किंवा आपदग्रस्तांचे डोळे पुसायला स्वतः उतरला पाहिजे. आमदारांच्या सोयी, मंत्र्यांच्या सोयी, त्यांना असलेल्या फॅसिलिटीज, त्यांच्या पेन्शनमधील वाढ, वेतनामधील वाढ याच्यावर नेहमीच चर्चा होते. खरंच त्यांना एवढ्याची गरज आहे का नाही? असे कोण मंत्री सांगत की आम्ही सर्व असा ठराव करतो की आम्ही आठवड्यातून 2दा कॅबिनेट घेऊ, राज्य मंत्रिमंडळाची मीटिंग घेऊ, आमच्यात सहयोग ठेवू आणि सर्व प्रसिद्ध माध्यमांना आम्ही प्रेस नोट देऊ. कोणत्याही पत्रकारांनी किंवा वृत्तवाहिन्यांनी आम्हाला गराडा घालायची आणि बाईट घ्यायची गरज नाही.
काल एक व्हॉट्सॲप आला होता की ही पहिली टर्म असेल की ज्यात प्रत्येक पक्षाला सरकारमध्ये सामील व्हायला संधी मिळाली. किती हास्यास्पद आहे ना की लोकशाहीमध्ये एका विशिष्ट पक्षाला किंवा पक्षांच्या युतीला राज्य चालवण्याची संधी मताधिकार देतो, बहुमताने देतो, पण त्याला बाजूला सारून दुसरेच पक्ष सरकार बनवतात. त्यांना बाजूला सारून आणखीन तिसरे पक्ष सरकार बनवतात आणि त्याचं नेतृत्व आणखीन तिसराच करतो. चेष्टा आहे. महाराष्ट्राला हे प्रश्न पडले. सुप्रीम कोर्टापुढे नक्की कोणते प्रश्न जावेत हा खरा प्रश्न आहे आणि सुप्रीम कोर्टाने प्राधान्याने कोणते प्रश्न सोडवावेत हाही प्रश्न आहे. विधानसभेतले प्रश्न विधानसभेत सोडवता येत नाहीत, मग त्या उपाध्यक्ष अध्यक्षांच्या खुर्चीला महत्त्व काय? राज्यपालांपुढचे प्रश्न राज्यपालांना सोडवता येत नाहीत. निर्णय तर द्या, निर्णय तर घ्या. ज्याला पुढे आव्हान द्यायचं आहे तो आव्हान देईल. आणि सुप्रीम कोर्टाला योग्य वाटलं, त्यात कुठे कायद्याचा प्रश्न आडवा आला, घटनेचा प्रश्न आडवा आला, तर घटनापीठ असेल, सुप्रीम कोर्ट असेल, उच्च न्यायालय असेल, देईल योग्य निर्णय. पण त्याची चर्चा तासनतास पाहिजे कशाला? आज खरा प्रश्न शिक्षणाचा, आरोग्याचा आणि वाहतुकीचा आहे. आता भावनिक आवाहन केलं जाते. महाराष्ट्राचं काय? गुजरात महाराष्ट्रावर लादला जातोय. मराठी अस्मितेचं काय? मागील 2.5 वर्षात हे काय नव्हते प्रश्न की एका रात्रीतच तयार झाले. म्हणजे समोर निवडणुका लक्षात ठेवून, आपल्या पक्षाचं अस्तित्व लक्षात ठेवून त्या दृष्टीने समाज माध्यमावर पुड्या सोडायच्या, हे कधीतरी थांबायला नको? विरोधी पक्षही जबाबदार व्हायला पाहिजे, सत्ताधारी पक्षही जबाबदार व्हायला पाहिजे. नाहीतर मतदार आता नोटोचा अधिकारसुद्धा वापरायला कमी करणार नाही. पण त्यांनी प्रश्न सुटणार नाहीत. महाराष्ट्र जाग्यावर राहील म्हणून आम्ही बेंबीच्या डेठापासून ओरडतोय. या पंचनाम्याचं उद्दिष्ट ते आहे. तुम्ही सबस्क्राईब करावेत, याला खूप वाचक मिळावेत, प्रेक्षक मिळावेत आणि याचा प्रसार व्हावा हा उद्दिष्ट नाही. कुणीतरी तुमच्या मनातल्या भावना शासनापर्यंत पोहोचवतोय, तसा प्रयत्न करतो, एवढाच याचा सीमित उद्देश आहे. अपेक्षा हीच आहे की कुठल्या तरी माध्यमातून शासनाचे मेल बंद असल्यामुळे किंवा त्या मेलवर साचेबंद उत्तरं येत असल्यामुळे मुख्यमंत्री, भावी काळातले महसूल मंत्री, गृहमंत्री, कायदा मंत्री, भारत सरकारचे मंत्री, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट इथपर्यंत सामान्य माणूस पोहोचू शकत नाही. त्याच्या भावना दाबल्या जातात. मग तो मनातल्या मनात बोलत राहतो, आक्रोश करत राहतो. त्याला कुठेतरी आवाज देण्याचं काम अशा प्रकारचे पत्रकार असतील, सामान्य माणसं असतील, ते व्हिडिओ करत राहतात. ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. तुम्हाला आवडले तर तुम्ही ते पुढे पाठवत असता. खरंच याची गरज आहे. सत्ता कोणीही करा, पण ती सत्ता जनतेसाठी खऱ्या अर्थाने वापरा. तुमचा प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक रुपया जनकल्याणासाठी होऊ दे, महाराष्ट्र विकासासाठी उपयोगी पडू दे.